नमस्कार, मी संगीता कनोजिया. ठाणे पास टीव्ही न्यूज तर्फे श्री मंगेशजी वाळंज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. वयाच्या 6व्या वर्षी हरवलेल्या मुलाला तब्बल 23 वर्षांनी पुन्हा एकदा मिळालं मायाचे छत्र. हातावर असलेल्या खुणांमुळे शोध घेणं शक्य. रामदास आठवलेंना हवी आहे शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी. सूर्यदर्शन इमारतीवर ठाणे महापालिकेचा हातोडा मारण्यास सुरुवात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे पास टीव्ही न्यूज तर्फे श्री मंगेशजी वाळंज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. एखाद्या चित्रपटामधील कथानक शोभेल अशी घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. वयाच्या 6व्या वर्षी हरवलेल्या मुलाला तब्बल 23 वर्षांनी पुन्हा एकदा त्याचं मायेचे छत्र मिळालं आहे. मुलाच्या हातावर असलेल्या खुणेमुळे त्याच्या कुटुंबियांचा शोध घेणं शक्य झालं असून विशेष म्हणजे हा मुलगा एवढी वर्ष अनाथालयामध्ये राहिल्यानंतर आता स्वबळावर जलद प्रतिसाद पथकामध्ये पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहे. जलद प्रतिसाद पथकामध्ये कार्यरत असणारा गणेश धांगडे हा युवक आपल्या ठाण्यातील लोकमान्य नगर या राहत्या घरापासून 6 वर्षाचा असताना हरवला होता. एवढ्या वर्षानंतर पुन्हा तो घरी येईल असं त्याच्या कुटुंबियाच्या मनातही कधी आलं नाही. मात्र देवाचा चमत्कार किंवा नियती म्हणा, तब्बल 23 वर्षांनी गणेशला त्याचे आई वडील पुन्हा मिळाले आहेत. तो नुकताच नोकरीवर रुजू झालेल्या जलद प्रतिसाद पथकातील त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे. लहानपणापासून खेळाची आवड असणाऱ्या गणेशांनी या पदासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अर्ज केला होता. त्यामुळे ते ठाण्यात आले होते. या पथकामध्ये सामील होताना उमेदवार शारीरिक बरोबर मानसिकदृष्ट्या सक्षम असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी गणेशाला त्याच्या कुटुंबाविषयी माहिती विचारल्यानंतर आपण अनाथ असल्याचं त्यांनी सांगितलं. गणेशच्या मनात अनाथ असल्याची भावना येऊ नये यासाठी त्याच्या कुटुंबियाचा शोध घेण्याचं काम सुरू झालं. आधी फेसबुक, सोशल वेबसाईट आणि आर्कुटवर शोध मोहीम घेतल्यानंतर काही मागबूस लागला नाही. त्यानंतर तो लहानपणापासून कुठे राहिला आणि कोणाकडून राहिला याचा शोध घेताना लहानपणी वरळीच्या आनंद निकेतन या अनाथालयातील अण्णा नामक मेसकडे चौकशी केल्यानंतर लहानपणी त्याने मामाबाच्या डोंगर परिसरात राहतो असं गणेशने सांगितलं असल्याची माहिती दिली. तसंच त्याच्या हातावर त्याच्या आईचं नाव असल्याचं सांगितलं. या 2 गोष्टींवर पोलिसांनी ठाण्यात शोध घेतल्यानंतर मामाबाच्या परिसरामध्ये राहत असलेल्या त्याच्या कुटुंबियाचा पत्ता मिळाला. गणेशच्या आईला तुमचा मुलगा लहानपणी हरवला आहे का अशी विचारणा केल्यानंतर त्यांनीही 23 वर्षांपूर्वी आपला मोठा मुलगा गणेश हरवला असल्याचं सांगितलं. गणेशच्या आईला त्याच्या हातावरची खूण दाखवली आणि त्याच्या आईला अश्रू आवरता आले नाहीत. लहानपणी हरवला असल्यानं आईचा चेहराही नीटसा आठवत नसतानाही एवढ्या वर्षांनी आपल्या हक्काच्या कुटुंबामध्ये त्याच्या आनंदाला पारा उरला नाही. गणेशला त्याचं कुटुंब मिळवून दिल्याचं समाधान असल्याचं अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. विविध ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवलेल्या गणेशाचा प्रवास देखील संघर्षमय आहे. आपला मित्र आणि मित्राच्या वडिलांसोबत आपण 6 वर्षाचे असताना फिरायला गेलो होतो. त्यानंतर ते दोघेही ठाणे स्थानकात उतरून गाडूंमधून कधी सोडून गेले हे मला समजलंच नाही. सुरुवातीला फुटपाथवर आयुष्य काढल्यानंतर आणि अनाथालयात आयुष्य काढल्यानंतर आपले खेळाचं कौशल्य पाहून पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीने आपले सर्व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ॲथलेटिक्सच्या स्पर्धांसाठी त्यांनी ठाण्यात पाठवल्यानंतर ठाण्यात येण्याचा योग आला आणि आपल्या कुटुंबियाची 23 वर्षांनी भेट होणं चमत्कारासारखं असल्याचं गणेश यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती.
अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे फास्ट टीव्ही न्यूज तर्फे श्री मंगेशजी वाळंज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या 2.5 वर्षांपासून आपण महायुती सोबत असून 3 लोकसभा आणि 1 राज्यसभेची मागणी आम्ही केली आहे. मात्र जागा वाटपावरून कोणताही वाद निर्माण होणार नसून आगामी लोकसभा निवडणूक महायुती सोबतच लढविणार असल्याची ग्वाही आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल ठाण्यात बोलताना दिली. ठाणे जिल्ह्यातील आरपीआयचा मेळावा 23 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील सेंट्रल मैदानावर होणार असून त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले की पुढील आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बैठक होणार असून त्यात जागा वाटपाबाबत चर्चा होईल. कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला सत्तेवरून खेचणं हे आपले उद्दिष्ट असून राज्यातील दलित बांधवांना संरक्षण देण्यास हे सरकार असमर्थ ठरलं आहे. त्यासाठी शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीची सत्ता येणं महत्त्वाचं असून त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करीत असल्याचं आठवले यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्याचं त्रिभाजन करा. संपूर्ण देशात ठाणे जिल्हा मोठा असून या जिल्ह्याचं त्रिभाजन करावे अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. त्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून जिल्ह्यातील आदिवासी, झोपडपट्टीवासीय, कारखाने या प्रश्नांवर 23 नोव्हेंबरच्या मेळाव्यात चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नमस्कार, मी विद्या जयप्रकाश भांडे. हिरकणी महिला उत्कर्ष संस्थेचा वर्धापन दिन सोहळा 20 ऑक्टोबर 2013 रोजी सेंट्रल मैदान ठाणे येथे संध्याकाळी ठीक 4 वाजता संपन्न होणार आहे. हिरकण्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, हिरकणी पुरस्कार सोहळा, हिरकणी दिनदर्शिका सोहळा आणि भव्य लकी ड्रॉ असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. तमाम ठाणेकर हिरकण्यांना व तमाम ठाणेकरांना माझं आग्रहाचं आमंत्रण की या सर्वांनी हा कार्यक्रम पाहायचा आहे, हा सोहळा अनुभवायचा आहे. तर मग येणार ना 20 ऑक्टोबर 2013 रोजी संध्याकाळी ठीक 4 वाजता सेंट्रल मैदान येथे. वर्धापन दिन हिरकणीचा सण आपल्या माहेरचा. धन्यवाद. ठाणे फास्ट टीव्ही न्यूज तर्फे श्री मंगेशजी वाळंज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाण्यातील नितीन जंक्शन येथील खांब खचलेली सूर्यदर्शन ही 4 मजली इमारत धोकादायक असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या इमारतीवर आजपासून कारवाई करण्यात आली. मात्र या इमारतीपासून अवघ्या 2 फुटांवर तिजादीप ही इमारत असल्यानं सूर्यदर्शन नेमकी कशी पाडावी यावरून पालिका अधिकाऱ्यांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास दिल्लीतून तज्ज्ञांचं पथक ठाण्यात येत आहे. शनिवारी तळमजल्याचा खांब खचल्यानं दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेच्या पथकानं इमारत तातडीनं रिकामी केली होती. मात्र इमारतीची दुरुस्ती करावी आणि त्यानंतर ती धोकादायक राहिली नसल्यास ते पुन्हा राहण्याची परवानगी द्यावी यासाठी नागरिकांनी पालिकेकडे मागणी केली होती. त्यानुसार पालिकेनं स्ट्रक्चरल ऑडिटरची नेमणूक करून इमारतीच्या स्थितीची पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवून त्याचा अहवाल ऑडिटरला देण्यात आला. बुधवारी हा अहवाल पालिकेला मिळाला. या अहवालात सूर्यदर्शन इमारत धोकादायक ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अधिक वाट न पाहता ही इमारत आज पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याचं उपनगर अभियंता अनिल पाटील यांनी सांगितलं आहे. आपली काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे. तर उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.